आता थेट जाऊयात लातूरमध्ये रितेश देशमुख बोलतात। MBA ते झाले, मी आर्किटेक्ट झालो, परंतु मला वाटतं की त्यांच्याकडून ही गोष्ट शिकण्यासारखी होती की मुलांवर कधी कुठल्याही गोष्टीचा दबाव आणण्याची गरज नाही। त्यांची स्वप्ने त्यांना जगू द्यावी, त्यांना आयुष्यात जे करायचं आहे ते करू द्यावं। आपण खंबीरपणे फक्त त्यांना जिथे उडायचं आहे त्यांच्या उडाणासाठी भरारीसाठी आपण फक्त हवा द्यावी, तेवढंच काम त्यांनी केलं। आई वडिलांना पाहून म्हणजे मी सांगतो की साहेबांचे वेगवेगळे रोल्स, मुलगा म्हणून झालं, भाऊ म्हणून झालं, पिता म्हणून झालं, पती म्हणून सुद्धा, जेव्हा आई वडिलांना मी पाहायचो घरी तेव्हा मला वाटायचं की लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे। आणि मला वाटतं की प्रत्येकाला वाटतं आपले आई वडील हे लक्ष्मीनारायणच आहेत। आणि कधीही कुठले अपशब्द घरी वापरले नाहीत, कधीही कुठल्या वरच्या स्तरावर कधी बोलणं झालं नाही। आणि हे स्वभावाचा जो गुण आहे तो कुठेतरी आम्ही घ्यायचा प्रयत्न करतो, आम्ही तसं वावरण्याचा प्रयत्न करतो। बोलण्यासारखं बरंच आहे, राजकीय त्यांच्या कारकिर्दीत काय काय झालंय इथले मान्यवर बरेच बोलतील, पण तुम्हाला एवढं सांगायचं आहे की साहेबांचा पुतळा इथे आहे, त्यांच्याकडून आपण खरंच प्रेरणा घेतली पाहिजे। कार्य म्हणून तर घ्याच, परंतु विलासराव देशमुख एक व्यक्ती म्हणून तुम्ही प्रेरणा घ्यावी, एवढीच अपेक्षा करतो। परत एकदा विलास सहकारी साखर कारखान्याचे खूप खूप आभार की त्यांनी एवढा चांगला कार्यक्रम आज इथे साजरा केला, आवर्जून सर्वांना बोलवलं। अमित भैया, तुमच्याकडून लातूरच्या तर खूप अपेक्षा आहेतच, पण मला वाटतंय की तुमच्याकडून महाराष्ट्राच्याही खूप अपेक्षा आहेत। आणि आता ती वेळ आलेली आहे की तुम्ही ते पाऊल घेतलं पाहिजे। तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा भैया। जय हिंद, जय महाराष्ट्र।